सुरुवातीला बातमी मुंबईमधून आहे। खड्ड्यांच्या समस्येची हायकोर्टाकडून दखल घेण्यात आली आहे। खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास कुटुंबाला 6 लाखांची मदत घोषित केली जावी असं सुद्धा कोर्टाने म्हटलेलं आहे। खड्ड्यांमुळे होणाऱ्या मृत्यूवरून कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। तर खड्ड्यांच्या समस्येची आता थेट हायकोर्टाकडून दखल घेण्यात आलेली आहे। खड्ड्यांमुळे कुणाचा मृत्यू झाला तर त्या कुटुंबाला 6 लाख देण्यात यावेत असंही कोर्टाने म्हटलंय। दरम्यान खड्ड्यांमुळे होणाऱ्या मृत्यूवरून कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। तर या सगळ्या संदर्भात आता कोर्टाने अधिकचे निर्देश सुद्धा जारी केलेले आहेत। वारंवार खड्ड्यांच्या समस्यांमुळे अनेकांचा मृत्यू होतो आणि दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा अनेकांना या समस्येचा सामना करावा लागतो। अनेक परिसरामध्ये जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। असं असताना या गंभीर मुद्द्यावरून आता हायकोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास कुटुंबाला 6 लाख देण्यासुद्धा सांगण्यात आलेलं आहे। तसंच खड्ड्यांच्या एकंदरीत समस्येची दखल घेऊन आता स्पष्टीकरण देण्याचे सुद्धा निर्देश आहेत। जुई जाधव आपल्यासोबत आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। जुई, कोर्टाने नेमकं काय म्हटलंय? अगदीच आपण पाहतोय ऋतुजा की खरं तर खड्ड्यांमुळे अनेक जणांचा मृत्यू होतो, अनेक नागरिकांचा मृत्यू होतो खड्ड्यांमुळे। मात्र आता या सगळ्यावर आता मुंबई उच्च न्यायालयाने कठोर निर्देश दिले आहेत। ते निर्देश म्हणजे काय की जर खड्ड्यांमुळे एखाद्याचा मृत्यू होत असेल नागरिकाचा, तर त्यासाठी सर्वस्वीरित्या अधिकारी आणि कंत्राटदार जबाबदार असणार आहे। जर एखादी व्यक्ती मृत झाली त्या कुटुंबातून, तर त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना 6 लाख रुपयांची भरपाई, आणि जर ती व्यक्ती गंभीर जखमी झाली असेल तर 2.5 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत। न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे। खरं तर जर आपण पाहिलं तर मग मुंबई महानगरपालिका, नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, MMRDA, MSRDC, म्हाडा आणि DPT यांना विशेष करून हे निर्देश देण्यात आले, कारण का हीच लोक आपले रस्त्यांचं बांधकाम करतात। त्यामुळे निश्चितच आता ज्यांचा मृत्यू खड्ड्यांमुळे होतो किंवा ज्यांना इजा होते त्यांना नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी ही सर्वस्वी अधिकाऱ्यांची आणि कंत्राटदाराची असणार आहे। तुझा निश्चित जुई, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।